का ग अभिजितचा फोन? नाही ग. अरे गर्ल्स, तुम्ही दोघे अजून झोपला नाहीत? तू कशी काय जागी अजून? अगं आय जस्ट फेल फॉर अ कप ऑफ कॉफी. आणि शमी, मला ऍक्च्युली तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. अगं ते यू वॉन्ट टू टेल मी ना, ते अभिजितच्या घरची मंडळी तुला ऍक्सेप्ट करणार आहेत वगैरे. हो, थोडंफार तसंच. पण त्यासाठी आजींच्या काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत मला. कसल्या अटी? अगं अटी म्हणजे आय नो मम्मा, तुला हे आवडणार नाही, पण सी. शमी, व्हॉट एम आय आस्किंग? कसल्या अटी? अगं नाही ग मम्मा, म्हणजे त्यांच्या घराशी मी जुळवून घेते की नाही एवढंच बघायचंय त्यांना. आणि त्यासाठी त्या घरात लागेल ते काम करावं लागणार मला, फक्त एवढंच. व्हॉट द हेल आर यू टॉकिंग अबाउट? हा, म्हणजे तू त्या घरात जाऊन नोकरांची कामं करणार आहेस का? शमी, हे बघ, अगं मी त्यांच्या घरी जाऊन अभिजितला घर जावई होण्याची ऑफर दिली, त्यामुळे प्रोबेबली दे फीलिंग इन्सल्टेड. ती अभिजितची आजी प्रोबेबली तिला असं वाटते की ती 4 लोकांमध्ये सांगू शकेल की बघा ही श्रीमंता घरची मुलगी आमच्या घरी नोकरांची कामं करते. शी डझंट अंडरस्टँड. हे असं केल्याने तू गरीब आणि त्या श्रीमंत होणार नाहीये. मम्मा, हे बघ, हे त्यांना कळत नसेल, पण तुला आणि मला तर कळतंय ना, मग झालं तर. आणि हे बघ, माझ्या अशा वागण्याने जर आजी खुश होणार असतील तर करायला काय हरकत आहे? ठीक आहे ना, मी करीन. शमी, मला कळत नाहीये, मी आणि अभिजित प्रेमात पडलोय आणि तुमचं असं म्हणणं आहे की आम्ही अविचाराने वागतोय. पण इनफॅक्ट आम्हीच अवाक झालोय की आमच्या आजूबाजूचे लोक सगळेच असा अविचार का करतात. हे बघ, यू डोंट वरी, हेही दिवस जातील. शमी बेबी, यू डोंट अंडरस्टँड. हे जे काय चाललंय ना, म्हणजे ही परीक्षा, ही टेस्ट वगैरे आठवड्याभरात, महिनाभरात संपेल. पण यू डोंट रिअलाइज, जे तू आत्ता वागणार आहेस तेच तुला आयुष्यभर करावं लागेल त्या घरात. आर यू रेडी फॉर दॅट? हो, करेन मी. हा, शमी, शमी, इट्स नॉट. रिया, तू तरी समजाव. सॉरी. इट्स ओके मामा. आणि मी तरी काय सांगणार तिला? मी तिच्या जागी असते तरी हेच केलं असतं. तिच्या जागी असते तर. मेघना, विभा, हा किती वाजले? जेवणाची वेळ गेली उलटून. जेवायचं नाही का तुम्हाला? का उपास आहे तुमचा? काय ग? मेघनाला सांगते तुम्हाला वाढायला. का मला एकटेल का? मला भूक नाहीये. का भूक नाही? तुम्हाला नाही कळायचं. अभिजित बद्दल असेल तर मला कळूनही घ्यायचं नाहीये. मग काय, विषयच खुंटला सगळा. विभा, विषय खुंटला म्हणून नाही चालणार. त्याने प्रश्न सुटणार आहेत का? तुम्हाला असं का वाटतं की शमिका या घरात नाही रुळणार? लग्न झालं की मुली सगळं शिकतात, जमवून घेतात.
बायकांना उपजतच असतंय. हे बघ, मला तसं नाही म्हणायचंय. सासूबाई जे करायला सांगतील ना ते सगळं करून दाखवेल ती. मला तिच्या हिमतीविषयी विश्वास आहे आणि कौतुकही आहे. पण त्यांना म्हणावं त्यांनी हे काय चालवलंय. तुला खरंच असं वाटतं की आई ही जी काय सगळं करते ते मला पटतंय? हे बघ, तिचा दृष्टिकोन वेगळा असेल, तिचं म्हणणं बरोबर आहे, पण ती ते ज्या प्रकाराने पटवायचा प्रयत्न करते ना ती पद्धत चुकीची आहे. तुम्ही असं कसं म्हणू शकता की त्यांचा मुद्दा बरोबर आहे म्हणून? कारण तिचा जो मुद्दा आहे ना तोच माझाही मुद्दा आहे. तुला आता वाटेल मी खूप कटू बोलतोय, पण मी पुढचा विचार करून बोलतो. माधुरीच्या लग्नाच्या वेळेला काय झालं तेव्हा तू म्हणाली होतीस ना, माधुरीला काही बोलू नका, विपुल तिला सुखात ठेवेल, तिचं मन दुखावू नका, सगळं नीट होईल. आज काय परिस्थिती आहे? मी जे बोललो होतो तेच झालं. बरं, माझं बोलणं खरं ठरलं म्हणून मला काय आनंद आहे का त्याच्यात? नाही ना. उद्या अभिजित आणि शमिकाच्या लग्नानंतर जर काही कुरबुरी झाल्या तर पुन्हा आपण असेच बसलेले असू. आणि हेच मी तुला म्हणणार ना. बघ, मी त्यावेळेला हेच म्हटलं होतं. ही दोघं समजूतदार आहेत आणि आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणं आणि दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी येणं यात फरक असतो. विभा, कुठल्या तोंडाने तू आणि तुझा लेक दुसऱ्याची पोर घरात आणण्याविषयी बोलताय ग? कशाच्या जीवावर आणायची? त्या अभिला नोकरी नाही. शमिका गडगंज पैसा असलेल्या घरात आलेली आहे, शिवाय अनंत अडचणी आहेत आणि हा गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाय. असं नाही ना चालत. एक लक्षात घे, उगीच नाही ती बाई घर जावं येऊ म्हणाली. त्याच्या मागे तिचा काय हेतू आहे ते लक्षात घे. ही नुसती सुरुवात आहे. यानंतर याहीपेक्षा मोठ्या गोष्टी सांगितल्या जातील आणि मागितल्या जातील. आपल्या अभिला जाण आहे सगळ्याची. आत्ताच त्याचं वागणं बघून तुझं म्हणणं मला मान्य करावं असं नाही वाटत. इतकं काही बोलायची गरज नाहीये त्याला. तू कायम त्याचीच बाजू घेणार. आणि आता नवीन सभासद आलाय तुमच्यात, शमिका. घ्या, सगळ्यांची बाजू घ्या तुम्ही. फक्त आपलं लग्न झालं, आपल्या दोघांमध्ये कधी वाद झाले नाहीत का? आपली गोष्ट वेगळी होती विभा. नाही, हे असं सगळेच म्हणतात असं तू म्हणशील, मला तसं नाही म्हणायचंय. खरंच आपली गोष्ट वेगळी होती. ती अमेरिकेतल्या न्यू जर्सीवर आली आणि तू आपल्या कोकणातली आहेस, हा फरक आहे. मला एकच कळतं, सासूबाईंनी तिची फार परीक्षा बघू नये. अगं आई किती काळ ताणून धरेल? 1 आठवडा, 2 आठवडा, फार फार तर महिना. त्यांची परीक्षा लग्न झाल्यानंतर सुरू होणार आहे. आई एक वेळ दयामाया दाखवेल ग, आई आहे ती. पण परिस्थिती जी परीक्षा घेते ना त्यात सूट नसते. विवाह हे जाऊन समजव तुझ्या लाडक्या लेकाला आणि त्या शमिकाला. तुम्हाला काहीच सांगून उपयोग नाहीये, जाऊ दे. तुम्हा पुरुषांना ना बायकांचं मनच कधी कळणार नाहीये. आम्हालाही मन असतं, हे तुम्हाला कधी कळणार आहे देव जाणे. Rupali, I think this is a clear case of retrograde amnesia. म्हणजे एक्झॅक्टली काय? अरे, सामान्य माणसाच्या भाषेत
मेमरी लॉस, स्मृतिभ्रंश. म्हणजे सगळं नाही, तू, मी, धवल, नर्स हे सगळं तिला आठवेल, पण ऍक्सिडेंटच्या आधी काय झालेलं हे तिला आठवणार नाही. ज्या क्षणी ती कोमात गेली त्यावेळेस तिच्या नर्व्हवर मार बसला होता. याचा अर्थ तिला कधीच आठवणार नाही की ती कोण आहे, कुठून आली आहे, तिचं नाव काय आहे. अरे तिचा ऍक्सिडेंट कसा झाला हे आपल्याला माहिती नाहीये अभि. आणि ज्या वेळेस तिचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस तिच्या मेंदूला जबर मार लागला होता. कदाचित तिला वेळेवर उपचार मिळाले असते तर ती कोमात गेली नसती. पण काय माहित इथे पोहोचेपर्यंत किती उशीर झाला असेल. मी काय म्हणतो रुपाली, हे बघ, चालेल चालेल. ओके चालेल. रुपाली मी जरा आलोच. हा शमिका बोल. अरे अरे कुठे आहेस तू? कधीपासून फोन करते तुला माहितीये? मला किती काळजी वाटत होती माहितीये? आहे कुठे कुठे आहेस? कुठे तू आता? आय एम सॉरी, फोन सायलेंट वर होता माझा. अगं मी हॉस्पिटलला आलोय ना. हॉस्पिटलमध्ये? तिथे काय करतोयस तू? सगळं ठीक आहे ना अभिजित? मला सांग. म्हणजे हो सगळं ठीक आहे. अगं ते रुपालीला एक इमर्जन्सी केस आली होती आणि नेमका माझा ब्लड ग्रुप मॅच होत होता ना, म्हणून मग इकडे आलो. ओह ओके. बरं तू टेन्स्ड का वाटतोयस एवढा? नाही ग, तसं काही नाहीये. मला फक्त याच गोष्टीचं वाईट वाटतंय की उद्यापासून तुला काय काय सहन करावं लागणार आहे. आणि मी काही करू शकत नाही यामध्ये. अभि, करू शकतोस तू. सगळ्यात पहिले तर या सगळ्या गोष्टींवर वाईट वाटून घेणं बंद कर, कळलं? आणि काय रे, लोक प्रेमात काय काय करतात. मी 4 कामं केली तर काय बिघडलं त्यात? शमिका, मी जरासा दमलोय. आपण उद्या बोलूयात का प्लीज? हो 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 चालेल चालेल. झोप तू. गुड नाईट. लव्ह यू. गुड नाईट. लव्ह यू. मागच्या वेळी कशी मिसवली होती साडी माईने? अरे अभि, कौन तू कसं काय इथे? माई कुठे आहे? माई? अरे माई पूजा करते देवघरात. पूजा झाल्याशिवाय ती खाली नाही येणार. येईल थोड्या वेळात. शमिका, शमिका, हे तू सगळं का करतेस?
अभि, तुला माहितीये ना अभि, हे सगळं का करते म्हणून. पुन्हा पुन्हा तोच विषय कशाला काढतोस तू. बरं, मला मदत कर. अरे मदत कर ना, मला नाही येत नेसता. अगं मी काय मदत करणार आहे आता. बरं थांब, तू आता पूर्ण गुंडाळी सोडावी लागेल ते सगळं. आधी निर्या करून घे. माझ्या आंघोळीचं पाणी काढलंस का ग? हो काढलंय, बाथरूम मध्ये ठेवलंय. काय ग, ही शमिका आली नाही ना अजून? पहिल्याच दिवशी इतका उशीर? साडी नेसायचं फरमान सोडलंय ना, झाला असेल उशीर. येईलच एवढ्यात अभिकेला आणायला. आणायला? अगं इथे 4 पावलावर नीनाचा बंगला आहे ना. इतकं मिरवत मिरवत आणायची काही गरज होती का? आणायला गेलाय म्हणे. असं रवा आहे का घरात? रवा आहे का घरात? हो आहे ना. आज उपमा करायला सांगते तिला. कशी दिसते मी? ए अभि, सांग ना, कशी दिसते मी? खूप छान दिसतेस. एकदम बाहुली सारखी. खूप क्यूट दिसतेस.